युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जरांगे पाटील कुणबी आणि मराठा या दोघांच्या जातीमध्ये भांडण लावण्याचं कारस्थान जरांगे पाटीलचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, खरं ऐकत आहे. जरांगे पाटील जातीमध्ये झगडे लावण्याचं कारस्थान करून राहिले. ते म्हणून राहिले कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आमचा मराठा समाज हा कुणबीमध्ये विलीन झाला पाहिजे आणि आमचं आम्हाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या असं ते म्हणत आहे. आणि 30 मेला करणार आहे जंगी आंदोलन आणि उपोषण. काय वाटतं तुम्हाला? 2022 पासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहे. तरीही हा जरांगे पाटील तरीही न्याय देऊ शकून राहिले नाही. कारण काय असेल का? देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्याची नकार आहेत का? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण खरा मर्द मराठा हा मराठा पेटलेला आहे आणि हा जसं महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर 45चं टेम्परेचर आहे तसं मराठा बांधवांचं 50 टेम्परेचर आलेलं आहे. आणि ते म्हणतात आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे, आम्हाला अलत्या भलत्यासाठी पाहिजे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाना आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे, अगदी बरोबर, पण गोष्ट इथं अडत नाही. गोष्ट इथं अडते की जरांगे हे 22 पासून उपोषण करतात, मोर्चा करून राहिले आणि त्यांनी मुंबई बंद पाडली होती, मुंबई बंद करून टाकली होती. तरीही जरांगे अजूनही मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही. फक्त ते बोलतात, करत नाही असं म्हणायला वाटेल का? काय म्हणाल तुम्ही? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण मराठा बांधवांनी डोळे लावून त्यांच्यावर विश्वास करत आहे. आता 30 मेला हे उपोषण होणार आहे, जंगी होणार आहे आणि असं उपोषण कधी पाहिलं नाही असं ते सांगत आहे आणि म्हणत आहे 30 मे पर्यंत आमच्या मराठा वाड्यातील मराठा बांधवांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा आम्ही असं आंदोलन करू, उपोषण करू की तुम्ही कधी पाहिलं नसेल असं देवेंद्र फडणवीसच्या सरकारला त्यांनी इशारा केलेला आहे. आणि जरांगे पाटील हा व्यक्ती मराठा बांधवांचा एक सैन्यशाही, आपण एक टायगर म्हणू शकतो. हा व्यक्ती मराठा बांधवांच्या काळजाशी खेळत आहे का? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण किती महिने झाले, किती दिवस झाले, किती वर्षानुवर्ष गेले तरीही कुणबी प्रमाणपत्र अजून मिळालं नाही. आणि तुम्हालाही माहित आहे कुठल्याही जातीला समाजाला आरक्षण दिलेलं आहे. हे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र दिलेलं आहे आणि हे आरक्षण कोणी हिसकावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कोणी हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड असा मिळेल तुम्ही सांगू शकत नाही. पण गोष्ट एकच आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. कारण त्यांचे मुलं शिक्षणापासून वंचित नसले पाहिजे, नोकऱ्यापासून वंचित नसले पाहिजे. कारण जरांगेंचं म्हणणं आहे की आपण राजकारणापेक्षा आपण नोकरीमध्ये आपल्याला जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे. कारण 60 ते 65 वर्ष आपण राज्य राहू शकतो, आपण नोकरी करू शकतो, अधिकारी असू शकतो. राजकारणात काय फक्त 5 वर्ष राहावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं काय? कमेंट करून तुम्हीच सांगा. गोष्ट इथं अडत नाही. पण जरांगे पाटीलला माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही 2022 पासून उपोषण करू राहिले, आंदोलन करू राहिले, तरीही तुम्ही अजून मराठा बांधवांना न्याय दिला का नाही? का? नेमकं याच्या कारण काय आहे? का तुम्ही घुस घेतली, तुम्ही पैसे घेतले का? देवेंद्र फडणवीस पासून तुम्ही काही आतून खुर्चीच्या खालून पैसे घेतले असेल उपोषण सोडण्यासाठी? कारण जेव्हा तुम्ही मुंबईला गुलाल उधळला होता तेव्हाही म्हटलं होतं तुम्ही आता आम्हाला कुणबी मधून प्रमाणपत्र मिळणार असं तुम्ही म्हटलं. तरीही आता 30 मेला तुम्हाला आंदोलन करण्याची गरज का पडली? तेव्हा तर तुम्ही गुलाल उधळला होता मुंबईत. मग आता नेमकं असं अचानक तुम्हाला गरज का पडली की 30 मेला तुम्हाला आंदोलन करायचं आहे, उपोषण करायचं आहे? का गरज पडली नेमकं? का तुम्ही मराठा बांधवांना फसवण्याचं कारस्थान करू राहिले का? फसून राहिले का? हा माझा दृष्टिकोन आहे. काय वाटतं? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण नेमकं मराठा समाजाला फसवण्याचं कारस्थान जरांगे पाटील करत आहे. काय वाटतं? कारण जरांगे पाटील हे व्यक्ती राजकारणात जाण्याचा प्रयत्न करत आहे का? आमदारकीची खुर्ची पाहण्याची प्रयत्न करत आहे का? आमदारकीला बसण्याची प्रयत्न करत आहे का? काय एखादं त्यांना राजकारणाचं पद पाहिजे का? त्याच्यासाठी भुकेलेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील यांचा जल्लोष तुम्हाला माहित आहे कसा आहे, त्यांचं आंदोलन माहित आहे तुम्हाला कसं आहे.
ते 2022 पासून आंदोलन करून राहिले, उपोषण करून राहिले आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं कारस्थान करून राहिले, पण गोष्ट इथं अडत नाही. जरांगे पाटील आणि पुरा महाराष्ट्रातला मराठा समाज, मराठवाड्यातला समाज जो मराठा बांधव आहे हा पुरा जरांगे पाटील संघ सोबत आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, सोबत असतानाही जरांगे पाटील हा आपल्या मराठा बांधवांचा विश्वासघात करत आहे का? कारण कुठपर्यंत हा सिनेमा, कुठपर्यंत हा ट्रेलर चालणार, क्लायमॅक्स कधी येणार, काय येणार, कधी सांगता येणार नाही. कारण कुणबीमध्ये आम्हाला समावेश करा, विलीन करा असं ते म्हणत आहे, तरीही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यांनी हैदराबादी गॅजेट, एवढे गॅजेट काढूनही इकडे तिकडे काढून तरीही त्यांची नोंद आहे नाही आहे असे म्हणत आहे, तरीही त्यांना आरक्षण मिळून राहिलं नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळून राहिलं नाही. का? नेमकं याचं कारण काय आहे? कारण मुंबईमध्ये 2 ते 3 दिवस त्यांनी उपोषण ठेवलं होतं आणि मराठा बांधवांनी शिदोऱ्या, भाकरी सगळ्या गोष्टी त्यांनी संघ आणल्या होत्या. तिथं लोकांचे जीव पण गेले आंदोलन करायच्या वेळेस, उपाशीच्या वेळेस. तर त्या कारणामुळे ते लोकांना म्हणत आहे तर माझ्या मराठा बांधवांच्या घरच्या लोकांचा जीव आंदोलन करण्याच्या वेळेस गेला तर त्यांना शासकीय नोकरी द्या, असे पण त्यांचं वक्तव्य आहे. काय वाटतं तुम्हाला? का जरांगे पाटील हे उपोषणाला तर बसतात पण 2-3 दिवसांनी की ते उपोषण सोडतात का? कारण काय असेल नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.